नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक कशी करावी याबाबतचे धडे देणारे प्रसिद्ध फायनान्स इन्फ्लुएन्सर अवधूत साठे सध्या सेबीच्या रडारवरती आलेले आहेत। अनियमिततेच्या संशयामुळे ते सेबीच्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत। नोंदणी नसतानाही गुंतवणूक सल्लागार सेवा दिल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातून त्यांनी 400 ते 500 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावल्याचा अंदाज आहे। सेबीने अवधूत साठे यांच्या विरोधामध्ये कठोर पावले उचलण्याचे संकेत देखील दिलेले आहेत। त्यांच्यावरती थेट शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी होण्याची दाट शक्यता आहे। सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वर्णेय यांनी नुकत्याच केलेल्या एका कार्यक्रमामध्ये मुंबईतील एका मोठ्या इन्फ्लुएन्सरच्या विरोधामध्ये कारवाई केल्याचं सांगण्यात आलंय। कमलेश वर्णेश यांनी स्पष्ट केले की सेबी सामान्यतः वैयक्तिक प्रकरणावरती भाष्य करत नाही, परंतु ही कारवाई शेअर बाजाराला शिस्त मजबूत करण्याच्या त्यांच्या मोठ्या मोहिमेचा एक भाग आहे। वर्णे यांनी म्हटलंय की आम्ही या उद्योगातील एका मोठ्या नावावरती मोठी शोध मोहीम राबवली आहे। कारवाई महसूल गोळा करण्यासाठी नसून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा संदेश देण्यासाठी आहे। कमलेश वर्णेश यांनी यावेळी अस्सल शिक्षण देणाऱ्या इन्फ्लुएन्सर आणि दिशाभूल करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्समध्ये मोठा फरक केलाय। त्यांनी सांगितलं की जर कोणी खात्रीशीर परतावा देण्याबद्दल बोलत असेल, गुंतवणुकीचे सल्ले देणं टाळत असेल किंवा लाईव्ह मार्केटचा डेटा वापरत असेल तर सेबीमध्ये नोंदणी केल्याशिवाय ते असं करू शकत नाहीत। परंतु जर तुम्ही फक्त शिक्षण देत असाल तर आम्ही त्याचे गुंतवणूकदार शिक्षणाचा भाग म्हणून स्वागतही करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं अवधूत साठे यांनी हा मोठा फ्रॉड केलेला आहे की ज्याची किंमत ही काही शेकडो कोटींच्या घरामध्ये आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला कोणी शेअर बाजाराच्या नावावरती फसवत असेल तर त्यापासून दूर राहणं हे कधीही चांगलं। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।